भारत पेट्रोलियमच्या वतीनं 14 दिवसांची जनजागृती मोहीम. नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणाला आळा बसावा यासाठी भारत पेट्रोलियमच्या वतीनं 14 दिवसांची जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शहरात सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं. हरित ऊर्जा आणि इंधन संवर्धनाला चालना देण्यासाठी भारत पेट्रोलियमच्या वतीनं सक्षम हा उपक्रम राबवला जातोय. तेल आणि वायू यांचा समतोल राखत तेल कंपन्यांनी इंधन बचत आणि शाश्वत ऊर्जा पद्धतींना प्रोत्साहन मिळावं या हेतूनं 14 दिवसांची जनजागृती मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत नाशिक ते भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक आणि देवळाली येथील खंडोबा टेकडी अशा जवळपास 40 किलोमीटर सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल राईडला भारत पेट्रोलियमचे टेरिटरी मॅनेजर एम महेश, प्लांट मॅनेजर आशिष कोडोपा, सेल्स मॅनेजर राजकुमार यादव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या सायकल राईडमध्ये तरुणांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सहभाग नोंदवत ऊर्जा कार्यक्षम पद्धती अंमलबजावण्यास प्रोत्साहित करणारे फलक सर्वांचंच आकर्षण ठरले. या प्रभावी फलकाच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश देण्यात आला. सभी को नमस्कार, मेरा नाम महेश है. हमारा भारत पेट्रोलियम से टेरिटरी मैनेजर से काम करता हूँ. आज भारत पेट्रोलियम collaborated with Nashik Cycling Association or Saksham. Under the program of Saksham, we are conducting this cycle rally under the aegis of Ministry of Petroleum and Natural Gas. Every year we are conducting this Saksham program. सभी साल और सक्षम प्रोग्राम में क्या है, वी आर क्रिएटिंग अवेयरनेस वो पब्लिक को फ्यूल कंजर्व करने के लिए. सो उसी इंटेंशन में this year there is a theme under Saksham. There is a theme, cleaner, you can see here, cleaner environment through clean and green energy. So under that theme, this year we are promoting the cyclothon event in Nashik city. people के लिए awareness आना चाहिए. वो फ्यूल बहुत इम्पोर्टेंट है फ्यूचर जनरेशन के लिए, उसलिए रिस्पॉन्सिबली यूज़ करना वो फ्यूल ना. So that is the purpose of this cyclothon. You all know Bharat Petroleum is is the oldest oil company in the country. 1926 में as a Burma Shell started. 1976 we have nationalized into Bharat Petroleum. Abhi this year we are entering into the 50th year of Bharat Petroleum. So वो occasion में promoting such fuel conservative events like cyclothon, we are really happy. नमस्कार, आम्ही भारत पेट्रोलियममधून राजकुमार, आमचे TM साहेब महेश सर आणि प्लांट मॅनेजर आशिष सर. तर आम्ही बेसिकली हे सक्षम प्रोग्राम कंडक्ट केला आहे. ते मिनिस्ट्रीचा प्रोग्राम आहे ज्यात आपण रिन्युएबल सोर्सेस आणि कन्झर्वेशन ऑफ हे एनर्जी कसा करतात त्याच्याबद्दल हे उद्देश द्यायचा होता. म्हणून आज आम्ही हे सायक्लोथॉन रॅली स्टार्ट केली. त्याच्या अंतर्गत ते ऑलमोस्ट इथून स्टार्ट करून खंडोबा टेकडीपर्यंत जाणार आहे आणि परत येणार आहे. 50 किलोमीटरची हे राईड आहे आणि त्यात आम्ही प्लकार्ड ते डिस्प्ले मेसेजसाठी लोकांना मेसेज स्प्रेड करण्यासाठी की लोक जास्त रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीवर जायचं आहे आणि जास्त वापर करायचा आहे, एनर्जी सेव्ह करायचा आहे. तर ते मेन उद्देश तेच आहे. ते तिन्ही ऑइल कंपनी म्हणजे सर्व ऑइल कंपनी एकत्र येतात आणि हे सक्षममध्ये करतात. आम्ही भारत पेट्रोलियम इकडचे आम्ही केलं आहे, बाकी दुसऱ्या लोकेशनवर बाकी ऑइल कंपनीज केले आहेत. इकडच्या भारत पेट्रोलियमने केलेला आहे सक्षमचा प्रोग्राम. नमस्कार. सर्वप्रथम यह साइकिल रैली भारत पेट्रोलियम द्वारा आयोजित नासिक डिस्ट्रिक्ट में आयोजित किया गया है. इसका सर्वप्रथम उद्देश्य यह है कि जितना भी अभी हम लोग पेट्रोल डीजल गैस का इस्तेमाल करते हैं घरों में, उसको व्यर्थ में इस्तेमाल नहीं करना है, क्योंकि ये एक लिमिटेड है, तो वो कभी भी ख़त्म हो सकता है. तो उसका संरक्षण भी हमें करना है और उसका इस्तेमाल पूरे तरीके से करना है ताकि कोई भी व्यर्थ ना रहे. तो हम भारत पेट्रोलियम द्वारा आज ये संदेश दिया जा रहा है कि साइकिल रैली के द्वारा कि जिसमें जो भी फ्यूल, जो भी चीज़ें संरक्षित करी जा सकती है उसको संरक्षित करना अति आवश्यक है. शाश्वत इंधन, ऊर्जा आणि वायू बचतीसाठी काढण्यात आलेल्या सायकल राईडमध्ये BPCLच्या अधिकाऱ्यांसह सुमारे 150 सायकल स्वार सहभागी झाले होते. BPCL शाश्वत ऊर्जा उपायांना चालना देण्यासाठी वचनबद्ध असून आणखी प्रभावी उपक्रम पुढील काळात घेण्यात येणार आहेत. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.